प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 व शासनाच्या 100 दिवसाचा प्राधान्यक्रम या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या माहिती एका पत्रकार परिषदेअंतर्गत देण्यात आली। या पत्रकार परिषदेला श्रीमती हेमांगिनी पाटील यांनी संबोधित केलं। प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे यांनी गेल्या साधारणतः 6 महिन्यांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागामार्फत केलेल्या उपाययोजना, जनजागृतीपर कार्यक्रम, वायुवेग पथकाची कामगिरी याबाबत माहिती त्यांनी दिली। सुमारे 1500 चालकांची नेत्र तपासणी, 2000 स्कूल बस चालक व सहवर्ती यांचं शिबिर, ब्लॅक स्पॉट सर्व्हे तसेच त्यातील सुधारणा उपाययोजना, हेल्मेट वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती, सायकल रॅली, दुचाकी रॅली, महिलांची कार रॅली, रक्तदान शिबिर, मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांचे शिबिर, तर 110,000 विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा, शाळा कॉलेजेस मध्ये रस्ता सुरक्षतेबाबत व्याख्याने इत्यादींचा यामध्ये समावेश होता। तसेच प्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय ठाणे यांच्या माध्यमातून लेखक विजय कट्टी यांचं आजीची रस्ता सुरक्षेबाबतची गोष्ट नावाचं लहान मुलांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं। पत्रकार परिषदेसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगिनी पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, लेखक विजय कट्टी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मानसिंग खाडे, धनंजय गोसावी, गणेश पाटील, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी येथे उपस्थित होते। 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025च्या दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे। त्याच्या अनुषंगाने ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्फतीने विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, जेणेकरून लोकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जागृती निर्माण होईल। जसे की शाळा कॉलेजेसमध्ये मोटार वाहन निरीक्षक यांच्या मार्फतीने लेक्चर देण्यात येत आहे। तसेच वाहन चालकांसाठी नेत्रांची तपासणी करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जवळजवळ 1500 पेक्षा जास्त अधिक चालकांनी भाग घेतलेला असून ज्यांना मोफत चष्मे वाटप आणि तसेच ज्यांचे मोतीबिंदू आढळून आलेले आहे अशा चालकांचे NGOच्या मार्फतीने मोफत ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे, कार रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे, सुपर बाईकच्या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। तसेच नो हॉकिंग विषयी क्रिकेटच्या मॅचेस आम्ही आयोजित केल्या। याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 23 टीम्स आलेल्या होत्या आणि त्यामुळे जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फतीने करण्यात आलेला आहे। वाहतूकदारांना रस्त्यावरच्या वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, जेणेकरून अपघाताचं प्रमाण कमी होईल। तसेच मी नागरिकांना आणि वाहतूकदारांना एक आवाहन करेल की जेव्हा अपघात होतो त्यावेळेस फोटो आणि व्हिडिओ करण्यापेक्षा जर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि जो गोल्डन हॉवरमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं अपघातग्रस्ताला, तर त्याचे नक्कीच प्राण वाचतील असं मला वाटतं। आणि लोकांना वाटत असतं की आपण एखाद्या अपघातग्रस्ताचे प्राण वाचवले तर पोलीस आपल्या मागे लागू शकतील वगैरे असं, परंतु सुप्रीम कोर्टाने त्याबाबत डिसिजन दिलेलं आहे। अशा कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही पद्धतीने शासनाकडून त्रास होत नसतो। मी असं सांगेल की त्यामुळे जेव्हा अपघातग्रस्त व्यक्ती रस्त्यावर आढळून आला की त्याला त्वरित मदत करा, त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये हलवा, जेणेकरून त्याचे प्राण वाचतील। अगदी बरोबर आहे की यामध्ये जर अपघाताचं आपण बघितलं तर जे 2 व्हीलरचे अपघात आहे त्याचं प्रमाण जास्त आहे। या अभियानाच्या मधून आणि त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी या नात्याने मी पालकांना असं आवाहन करेल की आपल्या मुलाला जोपर्यंत त्याचे वय पूर्ण 18 वर्ष होत नाही तोपर्यंत त्याच्या हातात वाहन देऊ नका। आणि ज्याच्याकडे लायसन्स असेल आपल्या मुलाला लायसन काढण्यासाठी पहिले प्राधान्य द्या, जेणेकरून तो कार्यालयात आल्यानंतर वाहतुकीच्या नियमांची माहिती घेईल आणि त्यानंतरच त्याला लायसन मिळेल आणि त्यानंतरच त्याच्या हातात वाहन द्या असं मी आवाहन करेल। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in
या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. दुपारी 12:15च्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावर कॅडबरी सिग्नलजवळ एक मोठा अपघात झालाय. अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जो नावाशेवा बंदरातून दहेज गुजरातकडे केमिकल घेऊन जात असताना तो चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरच पलटी झाला. या अपघातामुळे कंटेनरमधील केमिकल आणि ऑइल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडलं होतं. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी तातडीने दाखल झाले होते. अपघातग्रस्त वाहन हटवण्यासाठी 2 हायड्रा मशीनचा वापर करण्यात आला, तर रस्त्यावर सांडलेल्या केमिकल आणि ऑइलवरती माती टाकून वाहतुकीसाठी सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 1 तास 30 मिनिटे धीम्या गतीने सुरू होती. मात्र कर्मचाऱ्यांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली. कंटेनरमध्ये उरलेले केमिकल सुरक्षितरित्या हलवण्याची जबाबदारी कंटेनर मालक आणि संबंधित कंपनीवरती सोपवण्यात आली. तर या संदर्भातील तपास वाहतूक पोलीस पुढील करत आहेत. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. कशामुळे झालंय? त्याला काय बोलतात? चल. रुग्णालयामध्ये विविध आजारांचे रुग्ण उपचारासाठी येत असले तरी आजारांचं इन्फेक्शन हॉस्पिटलच्या कचऱ्यातून जाणार नाही याची दक्षता ठाणे सिव्हिल रुग्णालयाने घेतली आहे. रुग्णालयात बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीनचं बुधवारी उद्घाटन करण्यात आलं. रुग्णालयाच्या कक्षातील 50 ते 100 किलो जैविक कचऱ्याचं विलगीकरण आणि निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे. कोरोनानंतर व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन शासनाने केलं आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयाने देखील याबाबत सजग असून रुग्णांच्या उपचारादरम्यान होणाऱ्या जैविक कचऱ्यातून जंतू पसरणार नाहीत यासाठी दक्षता घेतली जाणार आहे. माजी खासदार कुमार केतकर यांच्या विशेष निधीतून देण्यात आलेल्या बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन बुधवारी उद्घाटित करण्यात आल्यात याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन 24 तास कार्यरत राहणार आहे. एकाच वेळी कॉटन, ब्लेड, रबरी, हँडग्लोव्ज इत्यादी 40 किलो क्षमतेचा जैविक कचऱ्याचे विघटन इथं केलं जाणार आहे. त्यामुळे हॉस्पिटलमधून बाहेर जाणाऱ्या कचऱ्यातून जैविक जंतूचा प्रसार रोखण्यास मदत मिळणार आहे. बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीनच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार कुमार केतकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे, मृणाली राहुल, डॉक्टर निशिकांत रोकडे, अर्चना पवार, अधिसेविका प्रतिभा बर्डे, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव उपस्थित होते. अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाणे शहरात विशेषतः लाडूंचं वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे महानगरपालिका भवनाजवळ झालेल्या सोहळ्याच्या उद्घाटन सोहळ्यास कारसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आमदार निरंजन डावकरे, भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, ठाणेकर, नागरिक, भाविक भक्त मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. या प्रसंगी भाविकांनी लाडू वाटपाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचं आयोजन ठाणे शहरातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश परशुराम कदम यांच्या वतीने करण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान श्रीराम मंदिर उभारणीतील योगदानाची आठवण करून दिली गेली आणि प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने समाजात एकता, सद्भावना आणि धर्मभाव कायम राहावा असा संदेश देण्यात आला. भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोहळ्याला मंगलमय रंग भरला. उपस्थितांनी लाडू वाटपाचा आनंद घेत प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घेतले आणि या कार्यक्रमाने ठाणे शहरात भक्तिभावाची अनोखी अनुभूती पाहायला मिळाली. जय श्रीराम. 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 जय श्रीराम.
निश्चितपणे तमाम सगळ्या रामभक्तांना, राष्ट्रभक्तांना हा खूप आनंदाचा असा दिवस आहे. एवढ्या वर्षाच्या, शेकडो वर्षाच्या लढाईनंतर त्या ठिकाणी 6 डिसेंबरला जो ढाचा होता तो पडला आणि त्यानंतर अनेक दिवसानंतर, अनेक काळानंतर त्या ठिकाणी राम मंदिराची पुन्हा एकदा पुनर्स्थापना झाली. खरं म्हणजे प्रभू रामचंद्र हे आमचा आदर्श आहे. आमच्या मनामध्ये रामराज्याची संकल्पना आमच्या मनामध्ये आहे आणि हा आदर्श घेऊन देशवासीय जे आहेत ते पुढे जात आहेत आणि म्हणूनच रामराज्याची कल्पना घेऊनच काम करण्या अभिप्रेत आहे. हा प्रत्येक रामभक्तासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. माझ्यासारखा कारसेवक ही 2 वेळा ज्याने कारसेवा केली त्याला तर अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की ज्या वेळेला ही लढाई, शेवटची लढाई यशस्वी झाली तर त्याचं साक्षीदार होण्याचा आमच्यासारख्या अनेक कारसेवकांना भाग्य लाभलं. त्यामुळे आमचा आनंद तर आज द्विगुणित आहे. केवळ मंदिराची स्थापना नाही आहे तर खऱ्या अर्थाने रामराज्याची स्थापना जी आहे ती या देशामध्ये, या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि त्याच्या वर्षपूर्तीकरता तमाम सगळ्या नागरिकांना आम्ही शुभेच्छा देतो आहे, लाडू वाटतो आहे, त्यांचं तोंड गोड करतो. तर म्हणजे एक आहे तो सेफ आहे याची नांदी खरी तिकडेच आहे. म्हणजे की एक असलं तर निश्चितपणे आपल्याला देश पुढे नेता येईल. एक असलं तर देशाला आपल्याला जे विश्वामध्ये द्यायचं आहे पुढे विकासाच्या दृष्टीने आणि त्याच्यामुळे ही रामराज्याची संकल्पनाच ती आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन चला आणि त्याच्यामुळे आज त्याचा जास्ती आनंद आहे. वर्षी 22 जानेवारी 2024ला अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झालं आणि आज बरोबर ह्या गोष्टीला 1 वर्ष पूर्ती झाली असल्यामुळे मी ठाणेकरांना कारसेवक आमदार, जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या शुभ हस्ते लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलं होतं आणि मी ठाणेकरांना मागच्या वर्षी एक आव्हान केलं होतं की विनंती केली होती की पुन्हा एकदा या व्यासपीठावरती आदरणीय आमदार, जनसेवक आमदार केळकर साहेबांना हॅट्रिक संधी देण्यात यावी आणि स्थानिकांनी ते संधी आमचं ऐकलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज मी हा कार्यक्रम आयोजित केलं. ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात बुधवारी रिपाईच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीनंतर बारसिंगे पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी नवनियुक्त ठाणे प्रदेशाध्यक्ष अण्णा रोकडे, ठाणे प्रदेश कार्याध्यक्ष महेंद्र गायकवाड, प्रदेश सरचिटणीस बाळाराम गायकवाड, ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, सरचिटणीस प्रमोद इंगळे, प्रल्हाद मगरे उपस्थित होते. यावेळी बारसिंगे म्हणाले की ठाणे जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. या यशामागे आमच्या कार्यकर्त्यांकडून केलेली मेहनत आहे. मात्र आम्हाला सत्तेत वाटा मिळालेला नाही. सत्तेत वाटा मिळावा यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यानंतरही जर आम्हाला सत्तेत वाटा मिळाला नाही तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका स्वबळावरती लढवणार आहोत. त्यासाठी फक्त आरक्षितच नव्हे तर खुल्या जागांवरही निवडणुका लढवून प्रस्थापित पक्षांना धक्का देऊ. उमेदवार निवडताना बहुजन समाजाला अधिक प्राधान्य दिलं जाईल असंही बारसिंगे यांनी म्हटलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी संशयास्पद मृत्यूप्रकरणी कारवाई करण्यासाठी लाँग मार्च करण्यात येत आहे. या मोर्चामध्ये रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे ते म्हणाले. तो पुन्हा एकदा महायुतीकडे वळवण्याचं मोठं काम रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले साहेब त्या महायुतीला सत्तेमध्ये आणणाऱ्या रिपब्लिकन पक्षावर नेहमीच अन्याय केला जातो हे आपल्या सर्वांनाही माहित आहे. यानंतर सगळ्यांचं पूर्वी गणेश हे शिवा विक्ट्री म्हणजे काय? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, ठाणे प्रदेशचा, ठाणे प्रदेशचा. येणाऱ्या महापालिकांच्या आणि जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं कमीत कमी 10% जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत.
महायुती याबरोबर आमचा समझोता करण्याचा प्रयत्न आहे. महायुतीनं आम्हाला योग्य तो मानसन्मान द्यावा अशी आमची मागणी आहे. जर महायुतीनं आमचा योग्य तो विचार केला नाही तर मात्र आम्ही स्वबळावर इलेक्शन लढणार आहोत. आमच्या रिपब्लिकन पक्षाचा फायदा महायुतीमध्ये सर्वच पक्षांना झालेला आहे. त्यामुळं काही वेळा असा जो प्रसंग होतो की बाबा तुम्ही भारतीय जनता पक्षावर समझोता केला होता, आमचाच काय तसं हे नाही, तर तसं नसतं नाही ते. कारण आमच्या मतावर रिपब्लिकन पक्षाच्या मतांवर भारतीय जनता पक्षाचे लोक निवडले, त्याचबरोबर शिवसेनेचे लोक निवडून आले, त्याचबरोबर अजितदादाचे पक्ष निवडून आले, लोकांचे पक्ष निवडून आले. तर त्या सर्वांनी आम्हाला योग्य तो मानसन्मान दिला पाहिजे हा आमची अपेक्षा आहे. त्याचा विचार आहे जे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर भेट पुढच्या आठवड्यात आमची ठरलेली आहे. त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेबांनी अजितदादा यांच्यावर भेट आहे. त्याचबरोबर जे कार्यकारी अध्यक्ष झाले आहेत रवींद्र चव्हाण यांची भेट आम्ही पुढच्या आठवड्यात घेत आहोत. त्याचसोबत आता 10% वाटा आम्हाला जे महामंडळ आहेत की मंत्रिपद आहे याच्यामध्ये सत्तेतला वाटा देण्यात यावा अशी आमची मागणी आहे. कारण यावेळेला पूर्णपणे सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचं मोठं काम जो बहुजन समाजाने, जो दलित समाज हा घटनेच्या नॅरेटिव्हमुळं बाजूला गेला होता, त्या सर्वाला एकत्रितपणे माहिती या बाजूला वळवण्याचं फार मोठं काम रामदासजी आठवले साहेबांनी आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठं केलं. त्यामुळे माहिती सत्तेला हे इतके चांगले दिवस आले आहेत. तर यांनी आलेल्या चांगल्या दिवसाबाबत आम्हाला योग्य तो न्याय दिला पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांना 10% सत्तेमध्ये भागीदारी दिली पाहिजे. कधी महामंडळ असेल, मंत्रिपद असेल, MS असेल किंवा वेगवेगळे जेवढे असतील तेवढे सर्व ठिकाणी त्यांना देण्यात यावं. कारण आमची डेन्सिटी जास्त आहे की जिथं बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे, पक्षाला मानणारा वर्ग आहे, बहुजन समाज आहे, त्या ठिकाणी आपल्याला जसं की इथं उल्हासनगरचं एकदम स्ट्रॉंग पॉकेट आहे, कल्याण स्ट्रॉंग पॉकेट आहे, भिवंडी आहे, मुंबईमध्ये काही आमचे असे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी आम्ही अगदी स्वबळाने निवडून येऊ शकतो, अशा ठिकाणी निश्चितपणे उभं करणार आहोत. ती भूमिका ही मुळातच व्यापक आहे. हे बाबासाहेबांच्या विचारावर आधारित असणे मुळातच ही भूमिका व्यापक आहे. त्यामुळे अल्पसंख्याक असतील, आदिवासी असतील, बहुजन समाज लोक, अगदी उच्चवर्णीयांना सुद्धा या व्यापक भूमिकेमध्ये बाबासाहेबांनी आत घेतलेलं या पक्षाच्या भूमिकेमध्ये. तेव्हा सर्व पक्षातल्या लोकांना RPIमध्ये काम करण्याचा कुठलाही मज्जाव नाही. त्याने उलट आलं पाहिजे. आणि RPI पक्षाची भूमिका ही समतेची भूमिका आहे, स्वातंत्र्याची भूमिका आहे, सर्व लोकांच्या उन्नतीची भूमिका आहे, सर्व समाजाच्या उन्नतीची भूमिका आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी RPIमध्ये यावं अशी आमची इच्छा आहे. आणि जे लोक येतील त्यांना योग्य तो आमच्या वतीनं पुन्हा मान सन्मान देण्याचे काम आम्ही करू. या आज आम्ही ठाणा प्रदेशचे नवीन अध्यक्ष निवडलेले आहेत. अण्णासाहेब रोकडे आमचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत, त्यांना ठाणा प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्याचबरोबर आमचे महेंद्र गायकवाड जे भिवंडीचे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे बाळाराम गायकवाड जे अध्यक्ष होते ठाणा प्रदेशचे, यांना थोडंसं उच्च याच्या श्रेणीत घेतलेलं आहे. त्यांना महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून नेमणूक केली आहे त्यांची. परभणीच्या मोर्चामध्ये आम्ही सामील आहोत. त्या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स मुंबईमध्ये घेण्यात आलेलं आहे. तर आमचे सर्व कार्यकर्ते परभणीच्या मोर्चामध्ये सामील होणार. नाही, निदर्शनं केली आहेत आम्ही परभणीच्या संदर्भात. आमच्या पक्षाने निदर्शनं केली आहेत मोठ्या प्रमाणात. मोर्चामध्ये सामील होतील आता असे नाही. ते तर चुकाच आहे. त्याने तर पाठिंबा घेतला आहे ठरापत्र, असं करू नये. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पाहता येते, परंतु ते अत्यंत वाईट आहे. ते लक्षात आलं की 10वी किंवा 12वी जे तुमचे जे आहेत याच्यावर ते करणं चुकीचं आहे. ते